काय क्वेश्चन समजला. हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर्स ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर अँड हाईट 6 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड स्पेअर ऑफ रेडियस 30 सेंटीमीटर. एक स्पेअर आहे, त्याचा रेडियस काय सांगितलं त्यांनी 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर. ओके. आणि सिलेंडर काय साईज सांगितलं आहे? त्याचा रेडियस आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट किती सांगितली? 6 सेंटीमीटर. ते 6 सेंटीमीटर. ओके. स्पेअर काय आहे 30 सेंटीमीटर आणि सिलेंडर आहे 10 सेंटीमीटर रेडियस आणि 6 सेंटीमीटर हाईटचा आहे. मग क्वेश्चन काय विचारला आहे तुम्हाला की जर हा स्पेअर, हा बॉल जर मेल्ट केला तर या मेल्ट केलेल्या मटेरियलमधनं असे किती सिलेंडर तयार होतील, नंबर ऑफ सिलेंडर, हे तुम्हाला विचारलं. असा तो प्रश्न आहे, बरोबर. मग काय करशील सांग बरं सानिका. कशाचं व्हॉल्यूम काढणार? सिलेंडरचं काढणार. अजून लक्षात आलं का की हे तुम्हाला आहे, हे तुम्हाला गोल तुम्हाला बॉल आहे. ते मेल्ट केल्यानंतर काय ते मटेरियल मिळेल का नाही, याचं जेवढं व्हॅल्यूम असेल तेवढं मटेरियल मिळेल. मला गोळा घेतला समजा, तर त्या गोळ्यातून तुम्ही असे सिलेंडर तयार करायचे. मग काय करायचं, याचा व्हॅल्यूम काढायचा, याचा पण व्हॅल्यूम काढायचा आणि याच्या व्हॅल्यूमनं भागायचं, म्हणजे नंबर ऑफ सिलेंडर्स मिळतील तुम्हाला. बरोबर नाही? सोपं आहे ना. क्वेश्चन समजलं की प्रश्न समजतो, उत्तर समजतं. पहिली स्टेप. काढा बरं याचा व्हॅल्यूम. याचा व्हॅल्यूमचं सूत्र काय मीनू? व्हॅल्यूमचं सूत्र सांग. 4/3 व्हॅल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू 4/3 काय सांग? 4/3 पाय/3 काढा बरं आता. काढा. श्रुती समजलं का? फॉर्म्युले हे पाठ पाहिजे बरं का, सगळे फॉर्म्युले पाठ करायचे. आता प्रत्येक पुढच्या क्वेश्चनला ना तुम्ही तोंडी सांगायचं.
ठीक है ना, सोडू नका. किती मिनिट फक्त सोडू नका. सात 9. काय बरोबर किती आहे 22 सप्तमांश आहे नाही किंवा 3.14 पण येतात. हां तर आपण काय करूया हे 22 सप्तमांश आहे ना तर नुसतं पायच ठेवा. इथं पण काय करूया पायच ठेवूया. काय होतं हे कॅन्सल होतं त्यामुळे आपण पाय नुसतं ठेवूया. आता काय करायचं आहे याच्या व्हॅल्यूमला या व्हॅल्यूमनं भागायचं. याचा व्हॅल्यूम काय आहे हा आपला 4
number of cylinder is equal to number of cylinder is equal to volume of sphere divided by volume of cylinder, that is 4 pi divided by pi 10 square into 6. आता हा पाय गेला, हा पाय गेला. ओके, नंतर 10 स्क्वेअर आहे ना, काय काय म्हणजे 100 आहे का नाही, हे 2 शून्य ना. हां हां म्हणजे काय होईल, त्याच्यावर शिकवून येतं एकावरती 2 शून्य, म्हणजे ह्या 2 शून्य गेल्या, बरोबर का. हां मग आता बेसुनी 4 1 6 3 1 3 3 9 आणि हे 3 6 म्हणजे काय झालं, आलं का, आलं का. या इथे समजलं. हां इथं समजलं का तुला, ते समजलं काय केलं असं, भागाकार काय केलं कळलं का. हां हा मोठा गोळ आहे का नाही. तुला समजा एक काय चिखलाचा नाही का, मुलं खेळतात बोलतात, क्ले बोलतात ना, क्लेचा एक गोळा दिला आहे की नाही, एवढा मोठा दिलेला आहे तुला, आणि त्यातनं छोटे छोटे असे सिलेंडर करायला सांगणार आहे तुला. मग तू काय करशील, यातनं असे तुकडे काढशील का नाही, म्हणजेच काय करणार की तुकडा येतो म्हणजे तो या सिलेंडरचा व्हॅल्यूम आहे का नाही. मग तू या टोटल त्याला व्हॅल्यूमला याने भागले तर तुला नंबर ऑफ सिलेंडर्स मिळतील, आहे ना. घ्या. सिक्स्टी सिलेंडर्स कॅन बी मेड. मला इंग्लिशमध्ये जे ग्रामर आहे ना, त्यात ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस असतं, बरं का. हां तर मॅथमॅटिक्समध्ये किंवा सायन्समध्ये जास्त करून पॅसिव्ह वॉइस वापरला जातो. आता मी काय म्हणतो आहे, 60 सिलेंडर्स कॅन बी मेड आहे ना, हा पॅसिव्ह वॉइस आहे. कॅन बी मेड बाय, आलं सर, बाय टाकून तो समवन, मी, हिम, बाय हिम, हां असं टाकता येतं. झालं तुझं. दिसते का ननू, दिसतोस, सृजी दिसते का तू. उद्या काय काय आपण शिकलो तुम्हाला डायरेक्ट रेकॉर्डमध्ये. ठीक आहे.
झालं लिहून? झालं असेल तर आपण पुढच्या याला जाऊया. पुढचा क्वेश्चन कोण रीड करू शकते? जरा मोठा आहे. कोण रीड करू शकते? श्रुती का पतू? पतू तू रीड कर. नाही रीड केलं तू? हां, सेमी इंग्लिशला ना तू? टेंट ऑफ सर्कस इज सावकाश 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 सावकाश. हां, समजून सांग. such that its lower part is cylindrical and upper part is conical. The diameter of the base of the tent is 48 meters and the height of the cylindrical part is 15 meters. Total height of the tent is 33 meters. Find area of canvas required to make the tent. Also find volume and air in the tent. Volume of air in the tent. Okay, means have you written? Yes. Huh? Sanika? नेहमी तुला मराठीत कळतं ना? इंग्लिशमधनं पण कळतं का नाही? सोपंच आहे ना. हां, आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो टेंटवरती आहे. हां, there is a tent. The top of the tent is a conical shape. Okay, like this. And bottom it is a like cylinder. Okay, dimensions are given. Base radius is given. Okay, how much it is? It is how much? 24 meter. Okay, height is given. The cylinder height is given. How much it is? 15. It is 15 meter. Okay, and total height of this tent is given. It is how much? 33. 33 meter. 33 meter. Okay. This is your tent. Okay, this is a conical shape and this is a cylindrical shape. Dimensions are given in meter. Total height is given 33 meter. So you can get the height of conical shape. How much it is? 33 minus 15. How much? 18. Okay, so you got this height. It is
18 meter. meter. Everything is given in meter. So we can get the volume also in meter cube. Okay. Now you ask for that how much canvas is required to make such a tent. Okay. It is a conical shape. It is a cylindrical shape. So how you can find it? First of all, there are two parts. Okay. You make it in two parts. One is conical and second is cylindrical. Okay. Find out the conical shape, the surface area. The total surface area of the total, not total, curved surface area. Okay. Curved surface area of the conical shape. What is the formula for that? Formula for that? 10 minutes. Curved surface area of a conical shape, that is curved surface area of cone is equal to pi r l. Here l is not given. L is given. It is not given. So you have to find out it. How you can find it? How? You know the height of the cone. You know the radius of the base. So you can find this client height. Correct. Second one, this one. This is the second part. This is the first part. Okay. Second part, the curved surface area of the cylinder. Curved surface area of cylinder is equal to 2 pi r h. Correct. So to find out those two areas, काय करायचं आहे? कोनिकल सरफेसचा अगोदर कर्व सरफेसचा एरिया काढायचा. त्याचं सूत्र काय आहे? पाय आर एल. आहे की नाही? तुला हे माहिती आहे, पाय माहिती आहे, आर माहिती आहे, एल तुला काढायचं आहे. एल कसं काढणार? पायथागोरस सिद्धांताप्रमाणे. पायथागोरस सिद्धांत काय सांगतो? तू काल परवा सांगितलं होतं, AC स्क्वेअर इज इक्वल टू मग त्या पद्धतीने एल काढायचा. मग तुला एलही मिळाला, तिन्ही गोष्टी मिळाल्या, तर तुला एरिया मिळतो. आता याच्यामध्ये काय? हे माहीत आहे, हे माहीत आहे, आर पण माहीत आहे, एस पण माहीत आहे, ते सगळंच माहिती आहे. काढा बरं.